खून का बदला खून हे सिनेमात जरी पाहायला मिळालं तरी अमरावतीच्या तिवसात याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली। अमरावतीच्या तिवसा शहर दुहेरी हत्याकांडानं चांगलंच हादरले। बापाच्या हत्येचा बदला घ्यायचा या सूडभावनेनं वर्षभर पेटलेल्या मुलानं कशा पद्धतीनं मारेकऱ्याला त्याच्या आईसोबत आणि 10 वर्षाच्या मुलासमोर संपवलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। अमरावतीच्या तिवसा येथील अशोकनगर परिसरात राहणारा 40 वर्षीय अमोल वसंतराव डाखोरे आपल्या घरात होता। इतक्यात त्याच्याच घराशेजारी राहणारा रोहन सुधाकर अवजाड घरात पोहोचला। त्यांच्यात बाचाबाची झाली आणि यातच रोहननं अमोलवर चाकूने सपासप वार केले। त्याच्या पोटावरती, छातीवरती वार केले। अमोलला वाचवण्यासाठी त्याची 60 वर्षीय आई सुशीला आणि त्याचा लहान मुलगा दोघेही धावून गेले, पण बदल्याच्या आगीनं संतापलेल्या रोहननं अमोलच्या आईवर सुद्धा वार केले। एवढंच नाही, अमोलच्या 10 वर्षाचा मुलगा मध्ये पडला तर त्याची बोट सुद्धा कापली गेली। यावेळी अमोलचा जागीच मृत्यू झाला तर आईचा तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। भर दुपारी दोघांची निर्घृणपणे घरासमोरच हत्या केल्यानं खळबळ उडाली। या घटनेनंतर हत्या करणारे दोनही आरोपी फरार झाले। पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। त्यावेळी अमोलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। या प्रकरणाचा तपास सुरू झाला तेव्हा ही हत्या जुन्या खुनाच्या वादातून झाल्याचं समोर आलं। वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठीच आरोपीनं हा हल्ला केल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं। त्याचं झालं असं की 2024च्या मार्च महिन्यात अमोल डाखोरे आणि रोहनचे वडील सुधाकर अवजाड यांच्यामध्ये वाद झाला होता। याच वादात अमोलनं सुधाकर अवजाड यांची हत्या केली होती। या प्रकरणात अमोल डाखोरे आणि संतोष निघोट हे दोघे आरोपी होते। या हत्येच्या प्रकरणात दोघेही जेलमध्ये होते, पण न्यायालयानं जामीन मंजूर करताच तुरुंगातून गेल्या 13 ऑगस्ट रोजी अमोल डाखोरे याची जामिनावरती सुटका झाली होती। रोहनने आधीच आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेणार असं ठरवलं होतं। तो फक्त वाट बघत होता अमोल बाहेर येण्याची। वर्षभरापासून सुडाच्या भावनेनं तो पेटलेला होता। यातच त्यानं बदला घेत अमोलची हत्या केली आणि अमोल सोबतच त्याला वाचवण्यासाठी आलेल्या आईवर देखील धारदार शस्त्रानं वार केले। या प्रकरणी पोलीस लगेच कामाला लागली आणि आरोपीला ताब्यात घेतले। आता या प्रकरणी अधिकचा तपास सध्या पोलीस करतायत।